नॉमेनक्लेचर चालू होता आपला, राईट. काय पाहत होतो आपण, फंक्शनल ग्रुप कसं करायचं, नॉमेनक्लेचर फंक्शनल ग्रुप असला तर, राईट. असे खूप फॅमिली आहेत, त्यांचे आपण काय करू आता, त्याचा नॉमेनक्लेचर कसा करायचा. देर आर द डिफरंट फॅमिलीज, जे आपण बेसिकमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला कसं. आता थोडं डिटेलमध्ये आहे पण हेच, ओके. हेच डिटेलमध्ये पाहू आपण. वेगवेगळे क्लास फंक्शनल ग्रुपवरून काय बनतात, फॅमिलीज बनतात, क्लास बनतात. ते कसं बनतात पाहूया, राईट. तर काल काय पाहिलं होतं, फंक्शनल ग्रुपचा पॉईंट अजून थोडक्यात लक्षात ठेवा. फंक्शनल ग्रुप असला तर लॉंग चेन अशी निवडायची, सिलेक्ट करायची की ज्यामध्ये कोण असला पाहिजे, फंक्शनल ग्रुप असला पाहिजे, बरोबर आहे. आणि नंबरिंग कशी द्यायची की जेणेकरून फंक्शनल ग्रुप अटॅच असलेला कार्बन कोणाला अटॅच असतो, पीसीला, लॉंग चेनला. ओके, लॉंग चेनच्या म्हणजे पीसीला फंक्शनल ग्रुप अटॅच असतो. कोण अटॅच असतो, फंक्शनल ग्रुप, राईट. तर तो फंक्शनल ग्रुप अटॅच असलेला कार्बनचा नंबर कसा आला पाहिजे, लोअर आला पाहिजे, जवळचा. दॅट नंबर शुड बी लोअर. हे एक पर्यंत मी काल सांगितलं होतं तुम्हाला. फंक्शनल ग्रुप इज रेस्पॉन्सिबल फॉर व्हॉट, कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल प्रॉपर्टीज. देर आर डिफरंट फॅमिली, अल्केन, अल्कीन, अल्काइन, अल्कोहल, अल्डिहाइड, कीटोन, इथर, इस्टर, अमाइड. हे सगळे फॅमिली कशामुळे कळतात आपल्याला, ओनली फंक्शनल ग्रुपमुळे. फंक्शनल ग्रुपमुळे आपल्याला सगळे कोणकोणते फॅमिलीज आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंडचे. देर आर मोर दॅन 20 फॅमिलीज, 20पेक्षा जास्त फॅमिलीज आहेत. तर त्याला कॅरेक्टराईज करतो एक टाकून, कॅरेक्टरिस्टिक्स, केमिकल प्रॉपर्टी सांगतो. कोण सांगतो, फंक्शनल ग्रुप. सिमिलर केमिकल प्रॉपर्टी, सिमिलर फंक्शनल ग्रुप आहे. 3 कंपाऊंड पाहिले होते आपण, ज्याचा फंक्शनल ग्रुप काय होता, OH, OH, OH होता. त्यांची केमिकल प्रॉपर्टी सोडियम सोबत रिॲक्ट केली तर ते काय करतात, हायड्रोजन लिबरेट होते. तर त्यालाच आपण अल्कोहोल म्हणतो. OH असला तर काय म्हणतो आपण, अल्कोहोल. तर हे प्रत्येक फॅमिलीचा किंवा क्लासचा, प्रत्येक फॅमिली म्हणा त्याला किंवा त्याला काय म्हणतात, क्लास, यांचा एक पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुप असतो. विशिष्ट असा काय असते, फंक्शनल ग्रुप असतो. आणि त्या फंक्शनल ग्रुपच्या आधारावरच आपल्याला ती फॅमिली कळत असते. कोणती फॅमिली आहे पर्टिक्युलर, हे आपल्याला कशावरून कळतो, फंक्शनल ग्रुप. तर अशी बरेच फॅमिली माहिती आहेत तुम्हाला. कोणकोणत्या आहेत, अल्केन, अल्कीन, अल्काइन, अल्डिहाइड, कीटोन, हलाइड, है ना, इथर, इस्टर. मी 10 फॅमिली घेतो बेसिकमध्ये. तर आपण हे सगळे पाहू परत आज. क्लास आणि त्याचा फंक्शनल ग्रुप एक चार्ट आहे. सो विल सी द क्लास, फंक्शनल ग्रुप ऑफ, फंक्शनल ग्रुपचा स्ट्रक्चर असते. फंक्शनल ग्रुपचा काय असेल, स्ट्रक्चर असेल. त्यानंतर त्याला प्रिफिक्स लावायचा, सफिक्स लावायचा. हे मी बोललो तुम्हाला. आपण काय म्हणतो होतो, काहीला समोर लावतात त्याला काय म्हणतात, प्रिफिक्स. काहीला शेवटी लावतात त्याला काय म्हणतो आपण, सफिक्स. तर अशा प्रकारचे आपण सफिक्स, IUPAC आहेत ते पण आपल्या मनाचे नाहीत, कोणाचे IUPACचे आहेत. IUPAC प्रिफिक्स पाहू पहिले आणि त्यानंतरच IUPAC सफिक्स. ओके. त्यानंतर फंक्शनल ग्रुपचा काय असतो, स्ट्रक्चर असतो, क्लास, वेगवेगळे क्लास म्हणतात. ओके. यानंतर असतो याचा एक्झाम्पल. एक्झाम्पल पाहिलं तुम्हाला, एक्झाम्पल खूप महत्त्वाचं असतं. मला हे नाही समजलं तर समजलं, एक्झाम्पल समजलं. एक्झाम्पल इज इम्पॉर्टंट. ओके. तर एक एक फॅमिली पाहतो आपण. कोणते क्लास, वेगवेगळे क्लास असतात, ऑर्गॅनिक कंपाऊंडचे क्लास आहेत. पहिली पाहतो आपण कोणती, अल्केन, अल्कीन, अल्काइन, हलाइड, अल्कोहल, अल्डिहाइड, कीटोन, नायट्राइल, तर हे फंक्शनल ग्रुप असतो. याच्यामध्ये अल्केन म्हणजे काय असतो, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. अल्कीन म्हणजे काय असतं माहिती तुम्हाला, कार्बन कार्बन काय असतं, डबल बॉन्ड. अल्केन, अल्कीन माहिती आहे तुम्हाला. तर समजायला सर्वांना ओके, दिसते क्लिअर, राईट. चार्ट लक्षात ठेवा बघा. काय चार्ट, चार्ट कोणता आहे, अल्केन, क्लास, फंक्शनल ग्रुप, राईट. क्लास, फंक्शनल ग्रुप,
त्यात कोणते नाव आहे? IUPAC नेम आणि काय कॉमन नेम. ओके, IUPAC नेम, IUPACचा काय लावायचा? प्रिफिक्स. आणि काय करायचं? IUPACचाच काय लावायचा? सफिक्स. आणि काय पाहायचा? एक्झाम्पल. नियम लक्षात ठेवा. ओके, आता अल्काईन असेल तर काय असेल? अल्काईन माहिती आहे तुम्हाला? अल्केन, अल्कीन, अल्काईन माहिती आहे तुम्हाला? काय असतो अल्काईन? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. ट्रिपल बॉन्ड म्हणजे आता किती बॉन्ड येतील? एकच. हे 1 2 3 4 कार्बनची व्हॅलेन्सी 4 करायची प्रत्येकामध्ये. 1 2 3 बॉन्ड, कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली? 4. प्रेफिक्स नसतो याला कोणताच, काही येत नाही प्रेफिक्स. एंडिंग, सफिक्स म्हणजे काय असतो? एंडिंगला, लास्टला काय येतं? एंडिंगला. प्रिफिक्स म्हणजे स्टार्टला. एंडिंगला काय येतो मग? सफिक्स असेल तर अल्केन. अल्केनच्या शेवटी काय लावतो आपण? ANE. अल्केनच्या शेवटी काय लावतात? सर्वांना माहिती आहे. अल्केनच्या शेवटी ANE येतो. अल्किनच्या शेवटी काय येतो? अल्किनच्या लास्टला ENE. अल्काईनच्या लास्टला YNE. राईट. अल्केन, अल्कीन आणि काय झालं आहे? अल्काईन. एक्झाम्पल, अल्केनचा एक्झाम्पल कोणता? एक्झाम्पल पहा तुम्ही. CH3, CH2, 2 टाइम्स CH3. याला काय म्हणतो आपण? ब्युटेन. ब्युटेन किती कार्बन आहेत? हे 1 आणि हे 2 कार्बन CH2 CH2 मध्ये येते, लॉंग चेन. आणि लास्टला काय येतो? दिस वन इज CH3. आणि 4 कार्बन असले तर काय म्हणतो आपण त्याला? ब्युटेन. एंडिंगला काय येतो? ब्युटेनच्या एंडिंगला ANE. ओके, ब्युटीन किंवा ब्यूट1इन असेल, असं असेल. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. ब्यूटला डबल बॉन्ड कोणत्या कार्बनला आहे? 1 ला. 1 ला म्हणून काय म्हणायचं? ब्यूट1इन ENE. ब्यूट काय झाला? 1इन ENE येतो. लास्टला काय येतो? ENE. ओके, ENE. आता याला काय येईल लास्टला? अल्काईनला YNE. एक्झाम्पल, CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C H. Every carbon should have the valency 4. This carbon having valency 3 आणि 1 4, 2 आणि 2 4, 2 आणि 1 3 आणि 1 4, 2 आणि 2 4, 3 आणि 1 4, 3 आणि 1 4, 2 आणि 2 4, 3 आणि 1 4. प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी 4 झाली. त्याला काय म्हणायचं आता? 1 नंबर कार्बनला काय आला? 1 नंबर कार्बनला ट्रिपल बॉन्ड आला. पुण्याला काय म्हणायचं आता? ब्यूट1इन. सारखं याला काय म्हणायचं? ब्यूट1आइन. ब्यूटाइन. काय म्हणायचं त्याला? ब्यूटाइन. ब्यूट1आइन ब्यूटाइन. हॅलाइड. हॅलाइड म्हणजे काय असतं? फंक्शनल ग्रुप. हॅलाइड म्हणजे बॉन्ड X. अल्कोहोल म्हणजे बॉन्ड OH. अल्डिहाइड म्हणजे बॉन्ड CHO. कीटोन म्हणजे बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड. नायट्राइल म्हणजे बॉन्ड CN सायनाइड. X म्हणजे कोण कोण असतात? फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टॅटिन. काय असतात? X ला प्रिफिक्स येतो. आता काय येतो? हॅलो. X ला काय येतो? प्रिफिक्स हॅलो. हॅलाइडचा काय म्हणतो? हॅलो. सो याला सफिक्स येत नाही काही. इन सफिक्स देर इज नो सफिक्स. आता फॉर एक्झाम्पल CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CN. 3च कार्बन आहेत बघा. किती कार्बन आहेत? 3च कार्बन आहेत. जर 3च कार्बन असेल तर काय म्हणा? प्रोपीन. आणि कोणता क्लोराईड झाला? N प्रोपील क्लोराईड और क्लोरोप्रोपेन. क्लोरो सफिक्स. आता हे काय? प्रिफिक्स आहे. सॉरी, प्रिफिक्स. हॅलो. क्लोरीन असेल तर काय करायचं? क्लोरो. ब्रोमीन असेल तर ब्रोमो. आयोडीन असेल तर आयोडो. हॅलाइडला आपण काय म्हणलो? जनरली X ला काय म्हणतात? हॅलो. X असेल तर काय म्हणायचं? हॅलो.
क्लोरीन असेल तर क्लोरो, ब्रोमीन असेल तर ब्रोमो, आयोडीन असेल तर आयोडो. हे काय लावायचे असे? दीज आर द प्रिफिक्स. हे सफिक्स नाहीत आता, हे सफिक्स होते. पण हॅलो काय आहे? हॅलो इज व्हॉट? इट इज प्रिफिक्स. कुठे प्रिफिक्स करायला आपण? समोर फिक्स ज्याला करतो त्याला काय म्हणायचं? प्रिफिक्स. मागे फिक्स करतो त्याला काय म्हणतात? बघा, नावाच्या मागे आला, नावाच्या मागे आला लास्ट, मग याला काय म्हणायचं? सफिक्स. नावाच्या पुढे आला तर काय म्हणतो आपण याला? प्रिफिक्स. सो नावाच्या पुढे लावतो आपण श्री, श्रीमान, श्री, मिस्टर, डॉक्टर. नावाच्या पुढे प्रिफिक्स. नावानंतर लावतो आपण मधुकरराव, गोविंदराव, राव, जे लावतो आपण काय? नावाच्या नंतर. मधात नाव आपलं नाव राहतं ते नाही. नावाच्या पुढे काय लावतात आपण? फॅमिली. हे पण काय? फॅमिली आहे ना. हे पण काय सगळे असे? त्याला काय म्हणायचे? फॅमिलीज. ओके. समजा आता कोणती आहे? अल्कोहोल. अल्कोहोलला काय म्हणतात? हायड्रॉक्सी. अल्कोहोलला काय म्हणायचं? हायड्रॉक्सी. अल्डिहाइडला काय म्हणतात? अल्डिहाइडला फॉर्मिल. फॉर्मिल म्हणावं किंवा काय म्हणावं? ऑक्सो. कीटोनला बी काय म्हणतात? ऑक्सो. सायनाइडला काय? नायट्राइडला काय म्हणतात? सायनाइड और सायनो. इट इज कॉल्ड एज सायनो, ऑक्सो. अल्डिहाइडला दोन नाव आहेत, फॉर्मिल बी म्हणतात, ऑक्सो बी. हायड्रॉक्सी. अल्कोहोलला लास्टला काय येतो? ओल. अल्कोहोलच्या शेवटी ओल येतो. अल्डिहाइडच्या शेवटी अल. अल असल्याने काय येतो? अल्डिहाइड, अल. अल्कोहोलच्या शेवटी काय येतो? ओल. शेवटी सफिक्स. शेवटी म्हणजे काय? सफिक्स. ओल, अल्कोहोल. एएनई, हेच एएनई. ईएनई, हेच ईएनई. वायएनई, हेच वायएनई. हॅलाइडचं काय म्हणलं? हॅलो. अल्कोहोलचा ओल, अल्डिहाइडचा अल. अल पण काय आहे? अल पण सफिक्सच आहे, प्रिफिक्स नाही. जरी पुढे आला तरी काय? सफिक्स. कीटोन. कीटोनला वन, ऑक्सो. ऑक्सो म्हणतात किंवा काय म्हणतात? वन, ओएनई, वन. नायट्राइल. नायट्राइल म्हणजे सायनाइड किंवा इथं नायट्राइल पण म्हणतात त्याला. अल्केल, नायट्राइल. लक्षात. त्यांचे एक्झाम्पल पाहू. ओके. ब्युटिल अल्कोहोल आपण काय म्हणतो? ब्युटिल अल्कोहोल, ब्युटॅनॉल. ओके. जर काय असला? CH3, CH2 किती टाइम्स? 2 टाइम्स. नंतर काय अजून? CH2OH. ब्युटॅन 1 ओल, ब्युटॅनॉल. काय म्हणायचं त्याला? ब्युटॅनॉल. पण ओल कुठे आहे? ब्युटॅनॉलचा 1 ला असला तर 1 ओल, OH 2 ला असला 2 ओल. ब्युटॅन 2 ओल, ब्युटॅन 1 ओल. ओके. अल. फॉर्मिल, अल्डिहाइड, अल. अल म्हणजे कसा? मिथेनल, इथेनल. फॉर एक्झाम्पल CH3 बॉन्ड, CH2 बॉन्ड, CHO. 3 कार्बन आहे, काय म्हणायचं मग याला? प्रोपीन. 3 कार्बनचं प्रोपॅनल. प्रोपॅनला काय लावायचं? अल, प्रोपॅनल. ऑक्सो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट? ऑक्सो. हे काय? ऑक्सो प्रिफिक्स मध्ये येते. ऑक्सो जर 2 फंक्शनल ग्रुप असले त्यावेळी प्रिफिक्स लावतात. प्रिफिक्स केव्हा लावतात? हॅलो. समजा क्लोरो, क्लोरोबेन्झिन असेल तर त्यावेळी क्लोरो लावतात. 2 फंक्शनल ग्रुप असेल पॉलिफंक्शनल ग्रुपला त्यावेळी सांगतो मी तुम्हाला ऑक्सो. अल्डिहाइड असेल फंक्शनल ग्रुप तर त्याला काय कन्सिडर करायचं? ऑक्सो. चेन असते आपली पीसी. पीसीच्या चेनला जर अल्डिहाइड ग्रुप दुसऱ्या कार्बनला असेल तर काय म्हणावं? 2 ऑक्सो. तिसऱ्या कार्बनला असेल तर काय म्हणावं? तिसरी असेल तर 3 ऑक्सो. चौथ्या असेल तर काय म्हणावं? 4 ऑक्सो. दॅट इज द ऑक्सो. एंडिंगला काय येते? सफिक्सला. सफिक्सला आला तर काय? अल. सफिक्स महत्वाचे असते. 1 फंक्शनल ग्रुप असला सफिक्स असते, 2 असले प्रिफिक्स घ्यावा. फॉर्मिल, ऑक्सो, कीटोन. आता असंच आहे कीटोन. CH3, CH2, C डबल बॉन्ड CH3. बरं दिसते आता? बरं काय? CH3, CH2, C डबल बॉन्ड CH3. किती कार्बन झाले? 4 कार्बन. 1 2 3 4 कार्बन. कोणत्या कार्बनला डबल बॉन्ड आहे? 1 2 3 4. कोणत्या कार्बनला डबल बॉन्ड आहे? 1 2 3 4. दुसऱ्या कार्बनला. म्हणून काय म्हणावं याला? ब्युटॅन 2 ओल. ब्युटॅन 2 ओल. ब्युटॅनोन. आपण काय म्हणतो म्हणायला होतो मी? ब्युटॅनोन म्हणा. ब्युटॅनोन. ओके.
एक दोन तीन चार चार कार्बन आहेत म्हणून काय म्हणावं ब्युटॅन टू. सोपा. नायट्राइड नायट्राइल सायनाइड सायनो मिथेन नायट्राइड. फॉर एक्झाम्पल CH3 बॉन्ड Cl. छोटा सांगायला तुम्हाला 2 कार्बन आहेत बघा. किती कार्बन आहेत? 2च कार्बन म्हणून काय म्हणायला इथेन नायट्राइल. इट इज कॉल्ड एज इथेन नायट्राइल. इथेन पूर्ण लिहायचं इथेन. इथेनचा ई नाही काढायचा. राईट. काय झालं मग नाव ते इथेन इथेन नायट्राइल. चला हे समजलं किती फॅमिली झाले आता. बरोबर. क्लास किती क्लास झाले 1 2 3 4 5 6 7 8 झाले 8. ओके. त्यानंतर पाहू ॲसिड. हां 8 फॅमिली झाले होते. त्यानंतर ॲसिड इस्टर इथर अमाइन अमाइड असाइल क्लोराइड कार्बोक्सिलिक ॲसिड कार्बोक्सिलिक आयन. तर बघा हे परत बनवावं. अल्केनला काय येतो चला बघून सांगा. तिथं अल्केनला अल्केनची अल्काइनचं माहिती आहे तुम्हाला. त्याचं सांगा पुढे हलाईडचं. चला इथं बघून सांगा पटापट. हलाईडचं काय येतं. हलाईडमध्ये काय प्रेफिक्स प्रेफिक्स हॅलो. राईट. प्रेफिक्स काय येतो हॅलो. अल्कोहोल मधल्या सांगा. अल्कोहोल मधले दोन्ही सांगा. प्रेफिक्स काय येतो. फंक्शनल ग्रुप बी सांगा. फंक्शनल ग्रुप एक असतो. ठीक आहे. प्रेफिक्स सांगा. मी जे विचारलं ते सांगा. अल्कोहोलचा प्रेफिक्स सांगा. अल्कोहोलचा प्रेफिक्स. अल्कोहोलचा प्रेफिक्स. फंक्शनल ग्रुप सांगा का. प्रेफिक्स सांगा. प्रेफिक्स प्रेफिक्स IUPAC आहे ना. कोणता प्रेफिक्स असतो IUPAC. बरोबर. काय असतो हायड्रॉक्सी. प्रेफिक्स कोणता म्हणा हायड्रॉक्सी. आणि सफिक्स सांगा. सफिक्स सफिक्स काय येतो सफिक्स. व्हॉट इज सफिक्स. अल्कोहोलचं सफिक्स काय आहे. अल्कोहोलचं सफिक्स काय आहे. सफिक्स ओल 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 अल्कोहोल ओल डेटॉल रेटिनॉल. डोळ्यात रेटिनॉल असतं. डेटॉल साबण ओल येतो. लास्टला काय येतो ओल. जिथे जिथे ओल येतो ते काय असते अल्कोहोल असते. फेविकॉल फेविकॉल काय येतो फेविकॉल ओल. फेविकॉल ग्लायकॉल फेविकॉल डेटॉल. अल्डेहाइड सांगा. अल्डेहाइडचं सांगा प्रिफिक्स. अल्डेहाइडचा प्रिफिक्स काय. अल्डेहाइडचा प्रिफिक्स अल्डेहाइडचा प्रिफिक्स ओक्स नाही ओक्सो. हां OXO पाहिजे. OXO ऑक्सो. ऑक्सो किंवा काय म्हणतात अल्डेहाइडच्या प्रिफिक्सला ऑक्सो किंवा दुसरा अजून काय ना. दुसरा अजून काय कोणता एक ऑक्सो आहे. अजून काय कोणता आहे ऑक्सो आहे. अजून कोणता आहे दुसरा फॉर्मिल पण आहे. कोणता आहे दुसरा ऑक्सो आहे. अजून फॉर्मिल पण आहे ना. कोणता आहे ऑक्सो आहे आणि फॉर्मिल काय म्हणतात त्याला फॉर्मिल. FORMYL FORMYL दिसणार ते फॉर्मिल काय म्हणतात फॉर्मिल. सफिक्स सांगा. सफिक्स अल्डेहाइडचा सफिक्स काय. सफिक्स अल्डेहाइडचा सफिक्स काय. सफिक्स अल्डेहाइडचा सफिक्स काय तो सांगा की दिसणार की अरे हां मेसेज आहे खाली आहे. मी बघितलंच नाही. ओके ओके. अल्डेहाइडचा सफिक्स काय आला आला. ओके फाईन. अल्डेहाइड जरा कीटोनचं सांगा. कीटोनचं काय. हां कीटोनचा प्रिफिक्स. कीटोनचा प्रिफिक्स ऑक्सो. ऑक्सो काय म्हणा ऑक्सो. ऑक्सो म्हणजे ऑक्सिजनला ओ लावायचं. ऑक्सो ऑक्सो म्हणजे ऑक्सिजन.
ना सो कीटोनचा एंडिंग काय सफिक्स काय कीटोनचा सफिक्स ओ एन ई 1111 राईट. नायट्राईलचं सांगा आता नायट्राईलचा प्रिफिक्स सायनो. सायनो क्लोराईड सायनो असते सायनाईड विषारी असते पॉयझन असते. आतंकवादी खातात सायनाईड गळ्यामध्ये ठेवतात आतंकवादी आत्महत्या करतात. सायनाईड इज व्हेरी डेंजरस. पोटॅशियम सायनाईड विशेष पोटॅशियम सायनाईड विषारी असते. असं जिभेवर टाकला की ब्लड काय होतं माहिती आहे का ब्लड रिव्हर्स फ्लो होतो ब्लड एवढं विषारी असतं. असं जिभेवर टाकला आतंकवादी नाव नाही सांगायचं असतं तर काय करतात नाव कोणाचा विचार करत असं पोलिसवाला धरलं तर मग त्याच्या आधी काय करतात असं गळ्यात लॉकेटमध्ये ठेवतात ते सायनाईड पोटॅशियम सायनाईड खाल्ल्यात मरून जात. सायनाईड विषारी असतो. इट इज सायनाईड नायट्राईल सायनो नायट्राईल यालाच काय म्हणतात नायट्राईल. 8 फॅमिली झाले त्यानंतर पुढचे फॅमिली. हे कळालं ना सर्वांना समजायला नाही राईट ओके. आता पाहू नेक्स्ट कार्बोक्सिलिक ऍसिड. इतर राहिलं इतर कार्बोक्सिलिक ऍसिड कार्बोक्सिलिक काय म्हणा ऍसिड. ओके किती झालं 8 नंतर 9 10 11 कार्बोक्सिलेट आयन कार्बोक्सिलेट म्हणा काय म्हणा आयन 12 इस्टर काय म्हणतात इस्टर 13 अल्काइल क्लोराइड असाइल हलाइड काय म्हणायचं असाइल हलाइड असाइल असेल COX असाइल हलाइड. ओके त्यानंतर असतो अमाइड एक असतो अमाइड. सायनाइड झाला आपला सायनाइड झाला अमाइड राईट. अजून 2 आहेत कोणते चला बघा. इतरमध्ये फंक्शनल ग्रुप कोणता असतो बॉन्ड. इतरमध्ये काय असतो बॉन्ड. इतरला काय म्हणतात अल्कॉक्सी. इतरचा अर्थ अल्कॉक्सी प्रेफिक्स लावतात अल्कॉक्सी इतर. कार्बोक्सिलिक ऍसिड काय असतो बॉन्ड COOH. कार्बोक्सिलिक ऍसिड काय असतो बॉन्ड COOH राईट. त्यानंतर कार्बोक्सिलेट आयन बॉन्ड COO मायनस असतो याच्यावर कार्बोक्सिलेट आयन मायनस चार्ज असतो. इस्टरला सुद्धा बॉन्ड COOच असतो. इस्टर आणि 2 आयन असते. आयन म्हणजे काय असतो मायनस चार्ज. मला माहीत झालं का आयन काय असतं ॲटम काय असते पण काय होतं आयोनिक रेडियस ॲटॉमिक रेडियस. आयन म्हणजे काय असतो मायनस चार्ज असतो आयन. इस्टर असाइल हॅलाइड म्हणजे बॉन्ड COCl हे असाइल याला काय म्हणतात असाइल आणि याला काय म्हणतात हॅलाइड म्हणजे काय X. हॅलाइड म्हणजे X. अमाइड म्हणजे बॉन्ड CONH. तर अमाइड खूप असतात. अमाइन घ्यायचे त्यानंतर कोणते आहे अमाइन. अमाइड प्रायमरी सेकंडरी असते. असा जर सेकंडरी घेतला NHR टर्शरी घेतला NR2 हे असते प्रायमरी हे असते सेकंडरी हे कोणतं असते टर्शरी. 3 प्रकारचे अमाइड आहेत राईट. अमाइड कार्बोक्सिलिक ॲसिडला काय येतो OIC ॲसिड. याला काहीच नसतं. कार्बोक्सिलिक ॲसिडच्या शेवटी काय येतो OIC ॲसिड. कार्बॉक्सी इथं पण काय म्हणतात त्याला कार्बॉक्सी. ओके COO असेल तर काय येतो OAT कार्बोक्सिलेट. याला काय म्हणतात कार्बोक्सिल IC ॲसिड काढायचं आणि काय लावायचं कार्बोक्सिलेट. तसं तसे काय कार्बोक्सिलेट. इस्टर असेल तर काय असतो OAT. लास्टला काय लावतात OAT. इस्टरला काय नसते. असाइल हॅलाइड
असाईल हॅलाइडला, इस्टरला COO. COO म्हणजे काय? कार्बोनिल. आहे त्याला काय म्हणतात बघा? हलाइड, कार्बोनिल हलाइड. त्याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड एज कार्बोनिल हलाइड. कार्बोनिल CO म्हणजे कोणता ग्रुप असतो? CO म्हणजे कार्बोनिल. X म्हणजे काय? हलाइड. कार्बोनिल हलाइड. ओके, कार्बोनिल हलाइड शेवटी काय येतो याचं? असाइल क्लोराइड. OYL. मिथॅनोइल. NOYL. मिथॅनोइल. OYL. मिथॅनोइल ॲसिड. मिथॅनोइल हलाइड. नोइल हलाइड. मिथॅनोइल क्लोराइड. इथॅनोइल क्लोराइड म्हणतात त्याला असं. मिथेन. OYL. अमाइड. अमाइड असेल तर काय असतो? अमाइडला हेच असते, कार्बोमोइल. काय लावायचं याला? कार्बोला मोइल लावायचा. मोइल, MOIL. कार्बोमोइल. आणि इकडे काय नसतं. एक एक्झाम्पल पाहू आता. अल्कॉक्सी. इथर म्हणजे काय असतं आता? CH3 बॉन्ड O बॉन्ड CH3. डायमिथाइल इथर किंवा मिथॉक्सी मिथेन. अल्कॉक्सी. बघा एक एक सांगतो आता वन बाय वन. पहिला पहा इथर. हे सगळे पाहू. ओके, तर पहिला पहा आता काय? इथर. इथरला काय लावायचं? अल्कॉक्सी. लक्षात ठेवा ताई. इथरला काय लावायचं? अल्कॉक्सी. अल्कॉक्सी असेल तर कसं म्हणायचं मग याला? मिथॉक्सी मिथेन. इट इज कॉल्ड एज मिथॉक्सी मिथेन. मिथॉक्सी. अल्कॉक्सीचं काय झालं? मिथॉक्सी. कार्बॉक्सी. आता बघा हे काय? कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्सी म्हणजे कसा? एखादा ॲसिड असेल तर OIC ॲसिड लागतो. समजा 2 आहेत असं. किती कार्बन आहेत? 2 कार्बन असतात. तर सफिक्स काय येतो 2 कार्बनचा? इथेन. इथेनोइक ॲसिड. इथेनोइक ॲसिड. OIC ॲसिड आला का? काय आला पाहिजे? OIC ॲसिड आला पाहिजे. OIC ॲसिड आला. कुठे आला? सफिक्सला आला. शेवटी आला पाहिजे. कोणी आला पाहिजे? OIC ॲसिड आला. अल्कॉक्सी प्रिफिक्सला. अल्कॉक्सी म्हणजे कोणता आला? मिथॉक्सी आला. मग त्यानंतर कार्बॉक्सिलेट आयन. कार्बॉक्सिलेट म्हणजे काय येतं शेवटी? OAT. कार्बॉक्सिलेट. एखादा मेटल लावला तर याच्या पुढे काय असतं? मेटल असतं. फॉर एक्झाम्पल CH3 COO Na. त्याला काय म्हणतात? सोडियम कार्बॉक्सिलेट. कार्बॉक्सिलेट जे आहे OAT करायचं याला. सोडियम OAT कसं करणार सांगा? इथॅनोएट. किती कार्बन आहे? 2 कार्बन. 2 कार्बन म्हणून काय म्हटलं याला? इथॅनोइक ॲसिड. याला काय म्हणायचं? इथॅनोएट. बघा काय लावायला आपण? OAT. इथॅनोएट. च्या पुढे काय लावायचं? फक्त सोडियम. हे नाव काय? सोडियम इथॅनोएट. आता इस्टर असेल तर आयन असते. हे मायनस असते, प्लस असते. इस्टरला आयन नसते असं काहीच. इस्टरला काय असते? CH3 COO CH3. याला काय म्हटलं आपण आता? COO. बघा CH3 CH3 COO COO. याला काय म्हटलं आपण? याला म्हणायचं इथॅनोएट. 2 कार्बनचा काय असतो? इथॅनोएट. त्याच्या पुढे काय आहे? सोडियम म्हटलं. सोडियम. इथं मिथाइल आहे. सोडियम होता म्हणून काय म्हटलं पहिला? सोडियम. इथं मिथाइल आहे म्हणून पहिलं काय म्हणायचं? मिथाइल नंतर हे काय आहे? इथॅनोएट. मग याला पण काय म्हणावं? मिथाइल इथॅनोएट. असाइल हलाइड असेल फॉर एक्झाम्पल कसा? CH3 C डबल बॉन्ड Cl. ओके, CO. बघा CO आला. हा CO. Cl म्हणजे काय येतो? Cl म्हणजे X येतो. राईट. Cl म्हणजे काय आला? X आला. राईट. Cl म्हणजे काय आला? X आला. राईट. COX असाइल हलाइड. COX. COX म्हणजे काय म्हणायला आपण? बघा CH3 CO
Cl. त्याला इथॅनोईल बघा, 2 कार्बनचं आहे तेच इथॅनोईल ओ आहे, त्याला लावलो ओ आहे, इथॅनोईल क्लोराईड म्हणजे इथॅनोईल क्लोराईड. ओके, हे झाले. अमाईडचं राहिला आता एक फक्त, कोणता राहिला? अमाईड. हा झाला. राईट. इथर बघा, आता इथर फंक्शनल ग्रुप सांगा बघा. इथरचं काय सांगा? इथरचं प्रेफिक्स सांगा काय असतं इथरचं प्रेफिक्स, त्याला समजायला येईपर्यंत. इथरचा प्रेफिक्स बघा काय, इथरचा प्रेफिक्स अल्कॉक्सी प्रेफिक्स आहे ना इथरला, डॅश म्हणायला. इथरला प्रेफिक्स काय असतो? अल्कॉक्सी. सफिक्स काय असतो? सफिक्स डॅश असतो, सफिक्स डॅश सफिक्स डॅश. राईट. इथर नंतर कोणता आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. बोला, कार्बोक्सिलिक ऍसिडचा काय? कार्बोक्सिलिक ऍसिडचा आहे ना, कार्बोक्सिलिक ऍसिडचा प्रेफिक्स बोला. प्रेफिक्स काय? प्रेफिक्स कार्बोक्सिलिक ऍसिडचा प्रेफिक्स कार्बॉक्सी. व्हेरी गुड. काय म्हणायचं? कार्बॉक्सी. आणि सफिक्स काय? सफिक्स व्हॉट इज सफिक्स? OIC ऍसिड. व्हेरी गुड. काय? OIC ऍसिड. छान. कार्बोक्सिलेट आयनचं सांगा. कार्बोक्सिलेट आयनचं काय? कार्बोक्सिलेट म्हणा किंवा त्याला काय म्हणा, अल्कॉक्सी कार्बोनिल पण म्हणतात. इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट? अल्कॉक्सी कार्बोनिल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्कॉक्सी कार्बोनिल. याला आणखी काय म्हणतात? अल्कॉक्सी कार्बोक्सिलेट. नाही, याला म्हणता येईल. ओके. अल्कॉक्सी काय? तिथं सोडियम आहे ना. काय आहे ते? सोडियम आहे ना. अल्कॉक्सी कार्बोनिल कोणाला म्हणता येईल? याला म्हणता येईल अल्कॉक्सी. याला काय म्हणता येईल? अल्कॉक्सी. हे अल्कॉक्सी आहे आणि हे काय? अल्कॉक्सी कार्बोनेट. कार्बोक्सिलेट. हेच कार्बोक्सिलेट आपण म्हटलं. त्याच्या पुढे काय लावायचं आता? अल्कॉक्सी कार्बोक्सिलेट. ओके. अल्कॉक्सी कार्बोक्सिलेट कोणाचा? अल्कॉक्सी कार्बोनिल पण म्हणता येईल. हा, कार्बोनिल आणि कार्बोक्सिलेट पण म्हणतात. बरं, कार्बोनिल हॅलाइड कोणाचा आहे? त्यानंतर नेक्स्ट असाइल हॅलाइडचा. असाइल हॅलाइडचा काय? असाइल हॅलाइड COX. फंक्शनल ग्रुप काय असतो? असाइल हॅलाइड. इस्टर्स झालं, इस्टर्स सांगितलं, मी सांगितलं आता. असाइल हॅलाइडचा बोला काय? असाइल हॅलाइडचा कार्बोनिल हॅलाइड म्हणता येईल त्याला, किंवा हॅलो कार्बोनिल पण म्हणता येईल. हॅलो कार्बोनिल पण म्हणता येईल. ओके. प्रिफिक्स असेल तर काय लावतो आपण? हॅलो लावतो. हॅलाइड कुठे येते? लास्ट आहे. हॅलाइड लास्ट आहे. लास्ट तर हॅलाइड. आणि समोर आला तर काय होतं? हॅलो. हॅलो कार्बोनिल. काय म्हणायला? हॅलो कार्बोनिल. ओके. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? हॅलो कार्बोनिल. ते फॅमिली नाही, ते डेरिव्हेटिव्ह आहे. these are the derivatives. पुढे सांगतो. त्यानंतर बघा कोणता आहे? अमाइड. अमाइडचा बघा काय? अमाइडला काय म्हणतात? कार्बॅमोईल. काय म्हणायचं अमाइडला? अमाइडचं बघा, अमाइडचं अमाइडचं बघा काय? कार्बॅमोईल. अमाइडचं काय? कार्बोन आहे. काय म्हणायचं? कार्ब्या पाहिजे ना, बोन आहे तिथे. मी पण काय बोललो कार्ब्या पाहिजे. काय पाहिजे? कार्ब्या. इट शुड बी कार्बॅमोईल. काय पाहिजे? कार्बॅमोईल. कार्बो आहे पण हे काय पाहिजे? कार्बॅमोईल. ओके. कार्बॅमोईल. अमाइड किती असतात? प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. आणि याचा सफिक्स काय येऊ शकतो? अमाइड येऊ शकतो. आणि डेरिव्हेटिव्हज आहेत ते बाकीचे. अमाइड, असाइल हॅलाइड हे काय असतात? डेरिव्हेटिव्हज असतात. दीज आर द मेन फॅमिली आहे ते क्लास. ओके.
चला किती झाले आता? अमाइन एक राहिला, अजून एक कोणता राहिला? नायट्रो. राईट. आता दोन राहिले, अमाइन पाहू दे आणि कोणता? नायट्रो. The two left now, amine आणि कोणते? नायट्राइड. अमाइन, अमाइड सारखंच असतं, अमाइन असतं, अमाइन. अमाइड, अमाइन 15 आणि 16वा नायट्रो, 16वा नायट्रो, नायट्रो अल्केन. अमाइन, अमाइन 3 प्रकारचे आहेत. परत RNS2 फंक्शनल ग्रुप काय असतं? RNS2. ओके. RNS2 इथं फंक्शनल ग्रुप सेकंडरी असेल तर R2, सेकंडरी असेल तर R2NS, टर्शरी असेल तर R3N. ओके. दिस इज प्रायमरी, दिस इज सेकंडरी, दिस इज टर्शरी. याचा प्रेफिक्स असतो अमायनो. प्रेफिक्स काय लावायचा? अमायनो. ओके. सफिक्स काय लावतात लास्टला? समजा मिथेन अमाइन आहे, लास्टला काय लावतात? अमाइन. अमाइनला अमाइनस, अमाइनला अमाइडस, अमाइनला अमाइनस. ओके. त्याची एक टेक्निक असते, टेक्निकने याला नॉमेनक्लेचर लक्षात ठेवायचे, असं पाठ नाही ठेवायचे. नाव अमाइन, अमाइनचं एक्झाम्पल पाहू एक. फॉर एक्झाम्पल CH3 बॉन्ड. असंच अमाइडचं एक्झाम्पल पाहिलं का आपण? नाही पाहिलं. अमाइडचं एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. बघा अमाइड, अमाइड कसा एक्झाम्पल? इफ यू टेक वन एक्झाम्पल बॉन्ड CO, म्हणजे एखादा असं घेऊ आपण एक्झाम्पल CH3CO. बघा CH3CO, CH3CONH. याला काय म्हणायचं? इथेन अमाइड. काय येतं याचं नाव? इथेन. इथेन ई काढायचं आणि काय लावायचं? अमाइड. इथेन अमाइड. 2 कार्बन आहेत म्हणून अमाइड. सफिक्स काय येतो याचा? सफिक्स, हा सफिक्स अमाइडच आहे. प्रेफिक्स 2 फंक्शनल ग्रुप असले तेव्हा वापरायचे असतात. प्रेफिक्स इथं नाही वापरायचे असते. जेव्हा 2 फंक्शनल ग्रुप असतात त्यावेळी प्रेफिक्स अमाइडचा काय वापरायचं? कार्बॅमोइल वापरायचं. कार्बन. हॅलो कार्बोनिल म्हणजे क्लोरो कार्बोनिल. काय म्हणता येते आपल्याला? हॅलो क्लोरो कार्बोनिल. ओके. कार्बॉक्सिलेट म्हणजे कसं म्हणावं? एखादा कोणताही कार्बॉक्सिलिक ॲसिड असेल तर करस्पॉन्डिंग घ्यायचा. जसा इथे करस्पॉन्डिंग 2 कार्बनचा कोण असतो? करस्पॉन्डिंग 2 कार्बनचा इथेन. ओके. नाव अमाइनचं असंच करा. अमाइन CH3 बॉन्ड NH2, CH3 बॉन्ड NH2 असेल तर काय म्हणायचं याला? मिथेन अमाइन. मिथेन अमाइन. शेवटी काय येतो? अमाइन. शेवटी म्हणजे सफिक्स. सफिक्स काय आला? अमाइन. अमाइन इज द सफिक्स. ओके. मिथेन अमाइन. त्यानंतर कोण आहे आता? नायट्रो. नायट्रोला फंक्शनल ग्रुप काय असतो? नायट्रोला बॉन्ड NO2. बॉन्ड NO2. नायट्रोला काय म्हणतात? नायट्रोच म्हणतात. ओके. सफिक्स येतो का? काय येत नाही सफिक्स. सो इट इज नायट्रो अल्केन. फॉर एक्झाम्पल CH3 बॉन्ड NO2. CH3 बॉन्ड NO2 असला तर काय म्हणायला? नायट्रोमिथेन. नायट्रो काय लावायला आपण? सफिक्स. दिस इज नायट्रो. आणि लास्टला काय येतो? अल्केन. नायट्रोमिथेन. एक कार्बनचा काय असतो? मिथेन. नायट्रोमिथेन. ओके. सो ऑल दीज आर हाऊ मेनी फॅमिलीज वी हॅव सीन? 16 फॅमिलीज. 16 फॅमिलीज झाले बघा. राईट. हाऊ मेनी फॅमिलीज? देर आर 16 फॅमिलीज कवर. येस. ओके. नायट्रो. नायट्रोला काय येतो? नायट्रो. ओके. आणि प्रत्येक धडे आहेत तुम्हाला काय करत? जेवढे फॅमिली पाहिलं आपण क्लास तेवढे काय चॅप्टर्स आहेत. एक अरिन असते. अजून ॲरोमॅटिकची काय असते? अरिन. तर ॲरोमॅटिक असतात तर काय असतो? अरिन. कोणता? 13 नंबरचा. 13 नंबरचा कोणता? असाईल हॅलाइड. ना कितवा नंबरचा? कोणता? 13 नंबरचा कोणता पण? 13 नंबरचा कोणता? नाव काय त्याचं? असील हॅलाइड. असाईल हॅलाइड. से एक्झाम्पल सांगितलं ना. असाईल हॅलाइड ना कोणता? असाईल हॅलाइड 13 नंबरचा. असाईल हॅलाइड काय? असाईल हॅलाइड हा आहे 13 नंबरचं.
असाईल हॅलाइड. हे एक्झाम्पल सांगितलं नाही याचा. ओईल हॅलाइड येतो किंवा CH3COCl. असाईल हॅलाइड हॅलो हॅलो काय येतो कार्बोनिल. हॅलो कार्बोनिल काय असतो याचा. एक्स म्हणजे काय हॅलो. आपण सुरुवातीला पाहिला एक्स म्हणजे काय हॅलो. C डबल बॉन्ड O याला काय म्हणतात कार्बोनिल. इट इज कॉल्ड एज कार्बोनिल. एक्स म्हणजे काय हॅलो. एक्झाम्पल पाहिलं ना CH3COCl. फॉर एक्झाम्पल CH3COCl. इथेनॉईल बघा किती कार्बन आहेत. 2 कार्बन आहेत म्हणून काय घ्यायचं याला इथेनॉईल. इथेनॉईल OIL. इथेनचं काय काढायचं ई काढायचं रिप्लेस. इथेनचं इथे कळते तुम्हाला काय काढायचं ई काढायचं. इथेनॉईल काय इथेनॉईल हॅलाइड म्हणजे काय आता क्लोरीन. क्लोरीनचं काय म्हणतो क्लोराईड. इथेनॉईल क्लोराईड. सध्या हे सगळे फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवा तुम्ही. फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवा आणि सफिक्स प्रेफिक्स लक्षात. नॉमेनक्लेचर तेवढं ताण घेऊ नका. नॉमेनक्लेचर नंतर कळते. नॉमेनक्लेचर सगळे नियम आहेत त्यांचे. ऑल दिस नॉमेनक्लेचर एक्झाम्पल खूप पाहिजे एक्झाम्पल. सध्या फक्त प्रेफिक्स सफिक्स पाठ ठेवा. सफिक्स प्रेफिक्स पाठ ठेवायचं. अल्डिहाइड ऑक्सो कीटोन ऑक्सो राईट. अल्डिहाइड अल कीटोन ONE राईट. नायट्राइल सायनाइड हे सफिक्स प्रेफिक्स सगळ्यांचे पाठ ठेवा. कार्बॉक्सिलिक ॲसिड सफिक्स काय कार्बॉक्सिलिक ॲसिड OIC ॲसिड. आणि इकडं काय कार्बॉक्सिल आणि कोणता होता कार्बॉक्सिलेट आहे. कार्बॉक्सिलिक ॲसिड कार्बॉक्सिलिकचे 2-3 आहेत. इस्टर सगळ्यांचं सेम आहे. तर प्रेफिक्स सफिक्स लक्षात ठेवा. एक राहिली अजून बेन्झीन. अजून एक राहिली कोणती बेन्झीन. चला असाईल क्लोराईड समजलं. असाईल क्लोराईडचं समजलं. असाईल क्लोराईड समजलं अर्धा. आता पाहू लास्ट कोणता पाहू बेन्झीन. बेन्झीनचं माहिती तुम्हाला. बेन्झीन असेल तर याला अरिन म्हणतात. या फॅमिलीला काय म्हणतात अरिन. अरिनच्या शेवटी काय येतो ENE. ओके. आणि एक एक्झाम्पल बेन्झीन डबल सिंगल डबल असं काढू शकता तुम्ही किंवा याच्यामध्ये रिंग पण दाखवू शकता. ओके. यू कॅन ऑल्सो देयर इज नो सफिक्स. बेन्झीनला बेन्झीन बॉन्ड्स. ओके. चला बरं आहे समजलं. अरिन ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. त्याची विशिष्ट फॅमिली असते बेन्झीन. ओके. चला ठीक आहे थांबूया आज. एवढे सगळे लक्षात राहतात. जेव्हा आपण पॉलीफंक्शनल घेऊ तेव्हा त्यावेळेस सांगतो. ओके. पॉलीफंक्शनल ग्रुप असतात. पॉलीफंक्शनमध्ये 2 फंक्शनल ग्रुप. त्याचे अजून नॉमेनक्लेचर घेऊ आपण एक्झाम्पलमध्ये. आणि हा चार्ट असा जशाला तसा पाठ ठेवा. ओके. ठीक आहे थांबूया आपण. काय डाऊट कोणाला. एनिबडी हॅव एनी डाऊट. नो. पुस्तक घेतले का सगळ्यांनी पुस्तक घ्या.